नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ऍडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म दोन्ही पूर्ण फार्मसी ऍडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतात त्याबाबत आज सविस्तर उत्तरं बघणार आहोत. कॅपराऊंड 2 सध्या सुरू आहे. कॅपराऊंड 3 आणि 4 होईल. त्यानंतर मग कॉलेजेस सुरू होतील. तर या अनुषंगाने जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असतात, मग फ्रीज, बेटरमेंट किंवा मग ॲटो फ्रीज होणं किंवा कॉलेजला प्रवेश घेत असताना फी भरण्यासंदर्भात असेल किंवा स्कॉलरशिपच्या संदर्भात काही तुमच्या ज्या शंका असतात, या सगळ्या गोष्टींबाबत आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा अनेक विद्यार्थ्यांना डाऊट असतो तो. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखाद्या कॅपराऊंड मध्ये कॉलेज मिळाला असेल, कुठलाही कॅपराऊंड असो, आणि ज्यावेळेस तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करता म्हणजे पुढच्या राऊंडला जाता आणि तुमची अपेक्षा काय असते, माझी बेटरमेंट व्हावी. बेटरमेंट व्हावी म्हणजे काय, आता समजा तुम्हाला 4थ्या किंवा 5व्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही बेटरमेंट करता, याचा अर्थ काय, मला आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं यासाठी तुम्ही पुढच्या राऊंडला जाता. अर्थात आता या वर्षीपासून जे नवीन बदललेले नियम आहेत, मी वारंवार सांगितलेलं आहे, पहिल्या कॅपराऊंड मध्ये पहिलं कॉलेज ॲटो फ्रीज होणार आहे. ॲटो फ्रीज होणार आहे म्हणजे काय, आपोआप ते कॉलेज तुम्हाला मिळालेलं ते घ्यावंच लागणार आहे. दुसऱ्या कॅपराऊंडला काय होणार आहे, पहिल्या 3 क्रमांकापैकी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं तर ते घ्यावंच लागणार आहे. आणि तिसऱ्या कॅपराऊंडला पहिल्या 6 पैकी जर एखादं कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि चौथ्या राऊंडला तुम्हाला जे मिळेल ते कॉलेज घ्यावं लागणार आहे. मग पुढच्या राऊंडला जात असताना बेटरमेंट केल्यानंतर फॉर्म भरताना तुम्ही एक खबरदारी घेऊ शकता. ती काय आहे, जर समजा पहिले 6 ऑप्शन ॲटो फ्रीज होत आहेत तिसऱ्या राऊंडला आता, तर तुम्ही तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना पहिले 6 कॉलेज टॉपचे टाका, जिथे तुमचा नंबरच लागणार नाही. म्हणजे आयसीटी सारखं कॉलेज असेल टॉपचं, तर असे 6 टॉपचे कॉलेज टाका. आणि आता मिळालेलं आहे ते आपोआप खाली येणार आहे. आणि तिथून पुढे मग वरचे जे कॉलेज टाकणार आहात, तिथं असे कॉलेज टाका की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचाच आहे. ही पळवाट आहे. कशासाठी, ॲटो फ्रीज होऊ नये म्हणून. तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर खरी पद्धत कुठली आहे ऑप्शन फॉर्म भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही पसंतीच्या उतरत्या क्रमाने भरायचंय. म्हणजे सगळ्यात जास्त कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला, ते नाही मिळालं तर मग दुसरं कुठलं हवं ते कॉलेज. कारण कसं आहे, ॲटो फ्रीज झाल्यावर तुम्हाला तिथं प्रवेश घ्यावा लागतो. पुन्हा तुम्ही म्हणू शकत नाही अरे मला हे कॉलेज नको होतो. ऑप्शन फॉर्म भरताना असेच कॉलेज तुमच्या यादीमध्ये यायला हवे की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आणि तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर देखील तुम्हाला जो पुढचा ऑप्शन फॉर्म आहे, पुढचा कॅपराऊंड जो आहे, त्या कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म हे भरणंच आहे. तुमच्या स्वतःच्या लॉग इन मध्ये तुम्हाला स्वतःला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता पुढचा डाऊट अनेक विद्यार्थी विचारतात, स्कॉलरशिप, कोणाला कोणती स्कॉलरशिप मिळते. लक्षात ठेवा, कॉलेज प्रायव्हेट असो, एडेड असो, अनएडेड असो, कोणतंही कॉलेज असो, जर तुमचा ऑनलाईन कॅपराऊंड थ्रू नंबर लागलेला आहे तर तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळतेच मिळते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. त्याचे डॉक्युमेंट कॉलेजमध्ये जमा करायचे असतात. आणि लक्षात ठेवा, स्कॉलरशिप मिळते म्हणजे काय, तुम्ही कॉलेजची जी फी भरता, ट्युशन फी भरता, तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार त्या ट्युशन फी वरती तुम्हाला सवलत मिळते. मग बरेच TFWS चे विद्यार्थी मिळतात, आम्ही म्हणतात की आम्ही कुठला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा. TFWS ला कुठली स्कॉलरशिप का मिळत नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला पूर्ण ट्युशन फी माफ झाली आहे, अजून कुठली स्कॉलरशिप तुम्हाला ते देणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याला जर TFWS ची सीट मिळाली असेल, TFWS ला खूप कॉम्पिटिशन का लागते, कारण जागा कमी असतात आणि सगळेजण अप्लाय करतात ज्यांना जास्त मार्क्स आहेत, त्यामुळे तिथं कॉम्पिटिशन जास्त लागतं. आणि समजा 1,00,000 फी आहे आणि 1,00,000 मध्ये समजा 75,000 ट्युशन फी आहे, तुमची पूर्ण ट्युशन फी माफ झाली, तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी भरायची. आणि इतर जे नॉर्मल सीट लागलेले विद्यार्थी असतात त्यांना काय होतं, समजा तो ओबीसीचा असेल किंवा ओपनचा असेल, तर तुम्हाला ट्युशन फीच्या 50% माफ होते नॉर्मल सीटमध्ये. त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. आणि SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण ट्युशन माफ असते ऑलरेडी त्यांच्या सीटसाठी कॅटेगरीच्या. ठीक आहे. आणि मुलींना तर ऑलरेडी ट्युशन फी माफ झालेली आहे. तुम्हाला फक्त स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे महाडीबीटी वरती. तुमच्या कॉलेजमध्ये त्या संदर्भातलं नोटीस येतं. आता कॉलेजच्या फी बाबत बोलूया. आता कॉलेजची फी काय आहे, काय काय कॉलेज काय करतात, तुम्हाला पूर्ण ओपनची फी भरायला लावतात आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर जी फी येते ती नंतर तुमच्या अकाउंटला येते. मग काही काही ठिकाणी काय करतात, तुमची फी घेतानाच स्कॉलरशिप जेवढी मिळणार आहे ती कन्सिडर करून जेवढी फी आहे ती तुम्हाला फी भरायला लावतात आणि स्कॉलरशिप ही कॉलेजच्या अकाउंटला येते. कारण शासन काय करतंय, ट्युशन फी वरती जी सवलत देते, आता कॉलेजनं तुमच्याकडून स्कॉलरशिप कन्सिडर करूनच कमी फी घेतली असेल तर ती शिष्यवृत्ती कॉलेजला मिळते. अर्थात हे ज्या त्या कॉलेजची पॉलिसी आहे कशा पद्धतीनं प्रोसेस करायची त्यावरती आपण काही बोलू शकत नाही. जर तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागला असेल तर त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा त्या कॉलेजला कॉल करा, तिथे फी किती आहे किंवा या संदर्भात माहिती विचारा.
आणि एक बरेच विद्यार्थी विचारतात कॉलेजबाबत आम्ही माहिती कुठून घ्यायची, तर त्या संबंधित कॉलेजला फोन करा. शक्य झालं कॉलेज जवळ असेल तर कॉलेजला व्हिजिट करा. त्या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना जेन्युइन रिव्ह्यू विचारा की त्या कॉलेजचा रिव्ह्यू कसा आहे. तर अशा पद्धतीनं हे बऱ्याच जणांचे डाऊट होते. आणि ज्यावेळेस तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाता, तेव्हा जोपर्यंत तुम्हाला कुठलंही नवीन कॉलेज मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या हातामध्ये अगोदरचं कॉलेज हे लागत असतं. ज्यावेळेस तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळतं, त्यावेळेस अगोदरचं कॉलेज हे निघून जात असतं. मग बाकी ते कितव्या क्रमांकाचं काय, आता हे मी जे सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या, की कितव्या कॅप राऊंडला कितव्या क्रमांकाचं कॉलेज ऑटो फ्रीज होतंय, आणि त्यामध्ये तुम्हाला एक पळवाट पण सांगितलेली आहे. जेवढे नंबर ऑटो फ्रीज होत आहेत तेवढे टॉपचे कॉलेज टाका की जिथं तुमचा नंबर लागणार नाही, जिथे खूप हाय कट ऑफ लागतंय. ओके, आणि ही पळवाट झाली. पण खरा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, तो तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने भरायचा आहे. जे कॉलेज हवं तेच टाकायचंय, जेणेकरून पुन्हा तुम्ही असं म्हणू नये की मला हे कॉलेज नको होतं, मी टाकलं आणि आता ते ऑटो फ्रीज झालं. ओके, तर हे काही बेसिक डाऊट होते बऱ्याच जणांचे. अजून एक डाऊट म्हणजे कॉलेज कधीपर्यंत सुरू होतील. अर्थात मी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे त्याबाबत, कारण कसं आहे, आता जी काही शासनाची प्रोसेस चालू आहे आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीचं अकॅडमिक कॅलेंडर वेगळं असतं, तर त्या अनुषंगानं साधारणपणे मी एक पुढचा व्हिडिओ बनवेल. हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. एक टेंटेटिव्ह कधीपर्यंत कॉलेज सुरू होईल. सध्या माझा जो अंदाज आहे तो नोव्हेंबर मिड आणि नोव्हेंबरच्या एंड पर्यंत कॉलेज सुरू होतील. बाकी सविस्तर जे प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार कधी सुरू होतं त्याबाबत सविस्तर माहिती लवकरच देईल. थँक्यू.